आज स्वीट पोटॅटो राईस बनवला. त्याच्यासाठी अर्धी रताळी, 2 चमच तांदूळ घेतली. रताळ्यांची साल व्यवस्थित अशी काढून घेतली. त्यानंतर त्याच्या एकदम बारीक अशा मी गोल कापा केल्या. कापा करून झाल्यानंतर घेतलेले तांदूळ आणि रताळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. ते धुवून झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवली. ती गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं. तूप टाकल्यानंतर जी रताळी कापली होती त्याचे कापा मी ह्याच्यात ॲड केले आणि व्यवस्थित अशा अर्धा ते 1 मिनिट ब्राऊन कलर येईपर्यंत परतून दिले. तुम्ही बघू शकता हळूहळू माझ्या ज्या कापा होत्या त्यांना ब्राउनिश कलर यायला सुरुवात झालेली. कापा ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये मी धुतलेले तांदूळ ॲड केले आणि दोन्ही गोष्टी अशा व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. त्या मिक्स करून झाल्यानंतर त्याही जवळजवळ अर्धा मिनिट मी पुन्हा परतून दिलं. ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अंदाजानुसार पाणी टाकले. मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केले होते. पाणी ॲड केल्यानंतर दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स केल्या आणि सर्व मिक्स करून झाल्यानंतर कमी गॅसवर एकदम मीडियम गॅसवर झाकणी ठेवली आणि मी 5 मिनिट दोन्ही छान असं शिजून दिलं. 5 मिनिटानंतर मी झाकणी काढली तर बघू शकता माझं पाणी एकदम संपलं होतं. रताळी तर शिजली होती पण तांदळाला थोडीशी कसर बाकी होती, म्हणून मी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं. पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा मिक्स केलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा मी 2 मिनिट छान असं शिजून दिलं. ते शिजून झाल्यानंतर 2 मिनिटांनी मी झाकण ओपन केलं. तर तुम्ही बघू शकता छान अशी माझी तांदूळ पण शिजले होते आणि रताळी पण शिजली होती. हे व्यवस्थित शिजल्यानंतर थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आणि त्याची एकदम अशी बारीक थोडंसं वाटून घेतलं. ते वाटून झाल्यानंतर अन्वीच्या बाउलमध्ये मी काढले आणि त्याच्यामध्ये थोडंसं वरून तूप टाकलं. ही खूप साधी सोपी रेसिपी आहे. अन्वीला मी आठवड्यातून एकदा हे देतेच. रताळी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा. थँक्यू.